नमस्कार. माझं नाव आहे पूजा बनसोडे. माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत अंडा दम बिर्याणी. एकदम साधी, सोपी आणि टेस्टी अशी ही बिर्याणी लागते आणि करायलाही खूप सोपी अशी पद्धत आहे. चला आपण ही स्टेप बाय स्टेप करूया आणि यासाठी काय काय लागतं आपण बघूया. अंडा बिर्याणीसाठी आपण अंडे घेतलेले आहेत 4. बिर्याणी मसाला, हळद, लाल तिखट, तेजपत्ता, हे खडे मसाले घेतलेले आहेत थोडेसे. तेजपत्ता, बडी इलायची, छोटी इलायची, कर्णफूल, लवंग, मिरे आणि जिरा घेतलेला आहे. तांदूळ घेतलेला आहे, दही, हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, पुदिना घेतलेला आहे, कांदा एकदम स्लाइसमध्ये बारीक असा कट करून घेतलेला आहे, कोथिंबीर आणि अद्रक, लसूण आणि कोथिंबीर टाकून पेस्ट तयार केलेली आहे ती घेतलेली आहे. आधी आपण बघा अंडे बॉईल करण्यासाठी ठेवलेले आहे. तांदूळ हा पाण्यामध्ये सोक होण्यासाठी ठेवलेला आहे. पातेल्यामध्ये आपण तेल आधी ॲड करू. तेल छानपैकी गरम होऊ देऊया. तेल छानपैकी गरम झाले की त्यात आपण कांदा आधी तळून घेऊया. कांदा आपल्याला छान गोल्डन कलरचा तळून घ्यायचा आहे. सुरुवातीला आपण लो फ्लेमवर गॅस ठेवणार आहोत, नंतर आपण हाय फ्लेमवर गॅस करू. कांदा छानपैकी भाजायचा आहे, तळून घ्यायचा आहे. कांदा होण्यासाठी थोडासा वेळ लागतो. आपला होत आलेला आहे. आता आपण कांदा काढून घेऊया. हे बघा, अशा पद्धतीने छान गोल्डन फ्राय आपला कांदा झालेला आहे. राईस बॉईल करण्यासाठी आपण पाणी ठेवलेलं आहे. त्यामध्ये बघा कोथिंबीर आणि पुदिना, आपण घेतलेले खडे मसाले, लिंबू अर्ध मी पिळून टाकते, आणि सोबतच 1 मोठा चमचा मीठ मी त्यामध्ये ॲड करते. आता याला छानपैकी उकळी आली की यामध्ये आपण राईस ॲड करूया.
पाण्यावर छानपैकी उकळी आली. आता यामध्ये आपण राईस ॲड करूया. आता यामध्ये आपण 70 ते 90% तांदूळ शिजवून घेऊया, बॉईल करून घेऊया. हे बघा, तांदूळ आता आपलं छानपैकी झालेलं आहे. आता आपण तांदूळ काढून घेऊया. जास्त ओव्हरकुक आपल्याला होऊ द्यायचं नाही आहे. तेल आपलं छान आता गरम झालेलं आहे. परत त्याच्यामध्ये आपण हिरव्या मिरच्या, जिरा आणि आपले झालेले खडे मसाले ॲड करूया. मिरच्या आणि लाल तिखट, हळदी आणि बिर्याणी मसाला, दही, मीठ, तळलेला थोडासा कांदा मी आता ॲड करते. याचमध्ये आपण बॉईल केलेले अंडे आपण टाकून छानपैकी मिक्स करून घेऊया. यासोबत आपण यावर थोडीशी कस्तुरी मेथी ॲड करूया, कोथिंबीर आणि पुदिना. यावरती आपण बॉईल केलेला राईस ॲड करूया. तांदूळ पूर्णपणे पसरून टाकल्यानंतर त्यावर आपण तळलेला कांदा छानपैकी असं पसरून देऊया. पुदिना आणि कोथिंबीर, वरती आपण तूप टाकूया. यावर आपण झाकण ठेवून देऊया. गॅस फ्लेम एकदम लो करून 5 मिनिटभर आपण बिर्याणीला दम देऊन घेऊया. चला, आता आपण 5 मिनिटभर बिर्याणीला छान असा दम दिलेला आहे. आता आपण झाकण काढूया.
गॅस बंद करून 5 ते 10 मिनटं आपल्याला अशीच बिर्याणी पडू द्यायची आहे आणि त्यानंतर आपण बिर्याणी खोलायला सुरुवात करणार आहोत. हे बघा, एकदम छान अशी आपली अंडा बिर्याणी तयार आहे. आता आपण गरम गरम सर्व करूया. तर हे बघा, अशा पद्धतीने आपली अंडा दम बिर्याणी तयार आहे. आता मी गरम गरम सर्व करून कांदा, लिंबू, रायतासोबत खाऊ शकता. बनवायला एकदम सोपी आणि टेस्टी अशी ही रेसिपी आहे. अशाच रेसिपी बघण्यासाठी सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. थँक्यू फॉर वॉचिंग.